नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील 10-12 दिवसापासून अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फोन आहे की आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये असे पिवळे पानं पडलेले काही झाडं दिसत आहेत. हा कशाचा प्रकार आहे? तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीनमध्ये जे काही पिवळे झाडं आहेत, हा पिवळा मोझॅक, आपण याला येल्लो मोझॅक असं म्हणतो. ज्या झाडाची पानं एका पानामध्ये काही पोपटी कलर, पिवळा कलर आणि हिरवा कलर असं एकत्र मिक्स असलेली जी पानं आहेत, ही पानं अशी बारीक पडतात आणि हळूहळू ही करपून जातात. हा येल्लो मोझॅक ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे. आता हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव कसा येतो किंवा तो वाढत कसा जातो, तर याच्या मागं कारण असं आहे की आपल्या सोयाबीनमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त झाला तर व्हायरसचा प्रादुर्भाव हा जास्त वाढला. पांढरी माशी ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत आहे. पांढरी माशी ह्या प्रादुर्भावग्रस्त झाडावरती आधी रस ओढून घेते आणि पुन्हा चांगल्या झाडावरती जाऊन तिथं ते रस ओढले की त्याचं इन्फेक्शन होते आणि दोन्ही झाडाला येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढत जातो. आता हे येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढला का, तर ह्याच्यामागे एक 4-5 गोष्टी कारणीभूत आहे. तर आपण जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या 10, 12, 14 तारखेला लवकर पेरणी केलेली आहे, कमी पाण्यामध्ये, म्हणजे कमी पाऊस झाला आणि मग त्यानंतर पेरणी केलेली आहे. आता जर आपण बघितलं तर ज्या शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केलेली आहे त्याच सोयाबीनवरती सध्याला आपल्याला येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव जास्त दिसेल. आणि ज्यांनी 2, 3, 4 जुलैला सरसकट पेरणी केलेली आहे जास्त पाऊस पडल्यानंतर, तिथं आपल्याला येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव नाही म्हटलं तरी म्हणजे बिलकुल दिसणार नाही. कुठेतरी एखादं झाड असेल पण नाही म्हटलं तरी चालेल. परंतु जे अगोदर पेरणी केलेले जे सोयाबीनचे प्लॉट आहेत त्याच्यावरती येल्लो मोझॅक जास्त दिसतोय. परंतु ह्या रोगाला घाबरण्याचे काही कारण नाही. आता याचं दुसरं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस लवकर सोयाबीन पेरतो त्यानंतर 2 पावसात खंड पडला, थोडंसं हवेमध्ये गरमी तयार झाली, थोडी उष्णता राहिली, अशा वेळेस ज्या रस शोषण करणारे किडे आहेत, मावा, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स, मिलीबग, लाल कोळी, ह्या रस शोषणाऱ्या किडींचं प्रमाण जास्त वाढलं होतं. आणि याच्यामध्ये विशेष करून पांढऱ्या माशीचं प्रमाण जास्त वाढलं की ह्या येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस 2 पावसात खंड पडतो, उष्णता वाढते आणि त्यावेळेस ह्या अगोदर पेरलेल्या सोयाबीनवरती रस शोषणारे किडे जास्त येतात. त्याच्यामुळं हा प्रादुर्भाव हा ऑलरेडी 20-30 दिवसापूर्वी हा अगोदर झालेला आहे याची लागण, आणि ते नंतर वाढत चाललेला आहे. तर अगोदर पेरलेल्या सोयाबीनलाच फक्त आपल्याला येल्लो मोझॅक दिसतो. त्यानंतर नंतरून पेरलेल्या सोयाबीनमध्ये तेवढा काय फार नाही आहे आणि त्याचं घाबरण्याचं कारण नाही. आता याचं दुसरं येल्लो मोझॅक वाढण्याचं कारण असं की ज्यावेळेस 2 पावसात खंड पडतो आणि त्यानंतर खूप दिवसातून पाऊस पडला, गरमीचं वातावरण तयार होणे, पुन्हा आर्द्रता वाढणे, ह्या वातावरणाच्या बदलामुळं ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढला तो. तर शेतकरी मित्रांनो, याला उपाय म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये अशी प्रादुर्भावग्रस्त जर झाडं असतील, थोडेफार हे काढून उपटवून तुम्ही बाहेर टाका, त्याचा नायनाट करा. आणि जर कमी प्रमाण असेल, कुठेतरी 1, 2, 3 झाडं जर असेल तर त्याची काय आवश्यकता नाही. आता बांधाच्या कडेने थोड्या रस शोषणाऱ्या किडे ह्या तणावर राहतात. बऱ्यापैकी आसपास तण असेल, ऊसाच्या कडेचा प्लॉट असेल, तिथल्या तणावरल्या किडी याचा प्रादुर्भाव जास्त वाढवत असतात. त्यामुळं बऱ्यापैकी हे थोडं बांधाच्या कडेने जास्त दिसतात. तर थोडंफार बांधाच्या कडेचे जे काही झाडं असतील हे तुम्ही उपटून बाहेर टाका. आणि याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे की रस शोषणारे किड जे आपण सेकंड फवारणी घेणार आहेत सोयाबीनला, तर याच्यामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा कंट्रोल राहण्यासाठी तुम्ही पांढऱ्या माशीसाठी कीटकनाशक वापरा. बघा, जी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहेत सोयाबीनसाठी, आळीसाठी, या येल्लो मोझॅकसाठी आणि पिकासाठी, ती 20 लिटर पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पांढऱ्या माशीसाठी ॲसिटामाप्रिड कोणत्याही कंपनीचा असेल किंवा ॲसिटामाप्रिड तुम्ही लिटरला 1 ग्रॅम घ्या, किंवा सेफिना असेल, BSF कंपनीचं सेफिना असेल तर सेफिना तुम्ही लिटरला 1 ते 1.5 मिली घ्या, किंवा रेनफॉन हे पांढऱ्या माशीसाठी येतं बेस्ट ॲग्रो कंपनीचं, तर रेनफॉनसुद्धा तुम्ही लिटरला 1 ते 1.5 मिली घ्या. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही चांगल्या कंपनीचं कोराजन असेल स्वस्तामधलं, किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट असेल ते तुम्ही एक 10 ते 12 ग्रॅम घ्या, किंवा कोराजन एक 10 मिली घ्या. आणि त्याच्यामध्ये कोरस SP 80 ते 90 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 80 ते 100 ग्रॅम आणि व्हिक्टर प्लस 30 मिली असे खत त्याच्यामध्ये टाकून तुम्ही सेकंड फवारणी करा. रेनफॉन असेल, पुन्हा तुमचं पेगासस असेल, किंवा हे असेल ॲसिटामाप्रिड असेल, तर अशा पांढऱ्या माशीला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोणत्याही 3-4 पैकी एखादं
पांढऱ्या माशीचं कीटकनाशक त्याच्यात ॲड करून तुम्ही फवारणी करू शकता. ज्या शेतकऱ्यांकडं येलो मोझॅकचा प्रादुर्भाव जास्त नाही त्यांनी रस शोषणारी किडीचं आंतरप्रवाही कीटकनाशक घेण्याची गरज नाही. फक्त तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोराजन घ्या. चट्ट्यामध्ये फुलामध्ये नुकसान करणारी जी खरी आळी असते त्या आळीचा बंदोबस्त होण्यासाठी तुम्ही त्याची फवारणी घ्या. एवढंच मला सांगायचं आहे. आणि येलो मोझॅक आला आहे म्हणून फार घाबरून जाण्याची गरज नाही. म्हणजे मागील 3-4 वर्षापूर्वी नुकसान झालं होतं तसं काय नुकसान होणार नाही. आता सारखा पाऊस पडतोय आणि बऱ्यापैकी सगळं सोयाबीन सगळ्या एरियामध्ये उंच वाढून गेल्यामुळं आता जेवढ्या ज्या काय किडी आहेत त्या सगळ्या ठिकाणी डिवाईड होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता काय जास्त प्रादुर्भाव त्याचा वाढणार नाही आणि त्यामुळं येलो मोझॅक बाबत तुम्ही बिंदास राहो एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.